नमस्कार. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आदिवासी समाज क्रांतीचे जनक, स्वातंत्र्य सेनानी, महानायक बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 मध्ये झारखंडमधील लिहतू या गावी झाला. त्यांनी झारखंडमध्ये क्रांतिकारी कार्य करून आदिवासी समाजाची दिशा आणि दशा बदलून एका नवीन राजनैतिक आणि सामाजिक युगाचा आरंभ केला आणि म्हणूनच त्यांचा जन्मदिवस जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. आजच्या या कार्यक्रमात आपण त्याच विषयी त्यांच्या कार्याचा संपूर्ण आढावा घेणार आहोत, चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय आहे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा या निमित्ताने विशेष कार्यक्रम. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी आपण अशाच तज्ञ व्यक्तींना आपल्या इथे आमंत्रित करत असतो. आज आपल्याबरोबर इथे स्टुडिओमध्ये आहेत प्राध्यापक डॉक्टर माहेश्वरी गावित. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. धन्यवाद. प्राध्यापक डॉक्टर माहेश्वरी गावित या आदिवासी अभ्यास क्षेत्रातील ज्येष्ठ विचारवंत आहेत. आदिवासी साहित्य, लोकसाहित्य, आदिवासी भाषा यांच्या अभ्यासक तसेच समीक्षक देखील आहेत. त्यांचे 25च्या वर ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि त्यातील आदिवासी साहित्य व विचार या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाचा 2009चा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. आज आपण त्यांच्याकडून क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या संपूर्ण कार्याचा आढावा घेऊन तसेच अधिकाधिक चर्चा करून त्याविषयी अधिक जाणून घेऊया. खूप वेगळा आणि खूप छान असा विषय आहे जो मला असं वाटतं की पहिल्यांदा लोकांसमोर जातोय आणि क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचं कार्य आपण सगळ्यांपर्यंत या निमित्ताने या माध्यमाद्वारे पोहोचवण्याचं अगदी खरं आहे ते करणार आहोत. खरं तर त्यांचं कार्य इतकं आहे की त्यांच्या आंदोलनामुळे बिहार, झारखंड इकडे त्यांना देवासमान पूजत होते. 15 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस आणि त्या निमित्तानेच तो जनजाती गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे, घोषित केलेला आहे. त्याविषयी आम्हाला काय सांगाल? बरोबर. खरं तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये समर्पित झालेल्या एका क्रांतिकारी आदिवासी तरुणाचे नाव म्हणजे बिरसा मुंडा. आपल्याला सुरुवातीला हे लक्षात घ्यावं लागेल की बिरसाचं जे आंदोलन आहे ते केवळ आदिवासींसाठी नाही तर ते सर्वांसाठी आहे. कारण बिरसानं जो लढा दिला तो भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी दिला, मायभूमीच्या रक्षणासाठी दिलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे केंद्र शासनानं हा दिन जो जाहीर केलेला आहे त्याच्या मागचा मूळचा उद्देश हाच आहे की बिरसा मुंडानं भारतीय स्वातंत्र्यासाठी जे बलिदान दिलेलं आहे ते सर्वांसमोर यावं. कारण बिरसाचं कार्य जर आपण बघितलं तर समाजामधील जे वंचित लोक होते, जे उपेक्षित लोक होते, जे रंजले गांजलेले होते, जे शोषित लोक होते, त्या सर्वांसाठीचा मुक्ती संग्राम म्हणजे बिरसाचं आंदोलन. आणि त्यामुळे बिरसाचं आंदोलन जे आहे ते शोषकांसाठी एक कृतिशील असं भान होतं. आणि त्याचबरोबर आपण जरी असं म्हणत असलो की बिरसा मुंडाच्या आंदोलनाची भूमी ही बिहार भूमी जरी असली तरी सुद्धा त्याच्या ज्वाला ज्या होत्या त्या भारतभर पसरलेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणूनच बिरसाचं हे कार्य आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. एक बिरसा खरं तर कोणत्या कारणानं प्रसिद्धीस आला याचं एक उदाहरण तुम्हाला सांगते की आपले भारताचे पंतप्रधान
माननीय राजीवजी गांधी यांच्या मृत्यूनंतर त्यांना मरणोत्तर बिरसा मुंडा पुरस्कार दिला गेला आणि प्रसार माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या बातम्या पसरल्या की आपल्या भारतातील लोकांना बिरसा मुंडा कोण आहे हे त्याच्यामुळे कळालं खरं तर. म्हणजे या आदिवासी समाजानंही भारतीय स्वातंत्र्य लढ्यासाठी एक झुंजार असा क्रांतिकारक दिला आहे याचं खरं भान त्याच्यामुळे आलं. आणि आणखीन एक सांगायचं म्हणजे केंद्र शासनानं जनजाती गौरव दिन असा शब्दप्रयोग केलेला आहे. खरं तर आदिवासी समाजाची अशी भावना आहे की तो शब्दप्रयोग हा आदिवासी गौरव दिन म्हणून खरं तर गौरविला जावा. कारण आदिवासी या शब्दाला एक इतिहास आहे, त्याच्या मागे एक अस्मिता आहे. कारण आदिवासी असं म्हणत असताना वेगवेगळ्या जमाती आज आपल्याला बघायला मिळतात आणि आदिवासी या शब्दामध्ये तो एकत्रित समूह सामावलेला दिसतो. पण जनजाती हा शब्द जर वापरला तर ब्रिटिशांनी वापरलेली जी अनुसूचित जमातीची संकल्पना आहे म्हणजे जो विस्कळीतपणा आहे या जमातीमधला तो त्याच्यामधून सिद्ध होतो. कारण माननीय जयपाल मुंडा यांनी सुद्धा आदिवासी शब्दाचाच आग्रह धरलेला होता. त्यामुळे हा दिवस आदिवासी गौरव दिन म्हणून जर साजरा केला गेला तर आदिवासी समाजालाही त्याचा आनंद वाटेल. खरंय. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की एवढं मोठं कार्य आणि आज ते कार्य आपण हळूहळू उलगडून सगळ्यांसमोर आणणारच आहोत. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचं थोडंसं म्हणजे कौटुंबिक जीवन किंवा त्यांचा प्रवास काय होता हे सुद्धा आम्हाला ऐकायला खूप आवडेल. नक्कीच. जेव्हा आपण बिरसा मुंडांचा विचार करतो कारण मुंडा ही जी जमात आहे ही फार प्राचीन अशी जमात आहे आणि त्याच्या पूर्वजांबद्दल एक खूप चांगली आख्यायिका आहे की चुटू आणि नागू नावाचे दोन बंधू हे सगळ्यात आधी जन्माला आले आणि ते आपल्या वस्तीस्थानासाठी जागा शोधत होते आणि ती जागा शोधत शोधत ते रांचीजवळ एक नदी होती त्या नदीच्या तिथे आले आणि तिथे नदीतून त्यांना एक ओंडका वाहत येताना दिसला. त्या ओंडक्यावर ते स्वार झाले. त्याच्यामध्ये एक उंदीर होता. मुंडारी भाषेमध्ये उंदराला चुटू असं म्हटलं जातं. त्या ओंडक्यावर स्वार होऊन ज्या किनाऱ्याला तो ओंडका लागला तिथे त्यांनी आपलं वस्तीस्थान बनवलं आणि त्या प्रदेशाला त्यांनी चुटिया असं नाव दिलं. खरं तर चुटू आणि नागू या दोन भावांच्या नावावरून छोटा नागपूर हे जे नाव आहे ना हे नाव त्याच्यावरून पडलं अशी आख्यायिका आहे. आणि मग पुढे त्यांचा वंशविस्तार झाला आणि त्याच्यातले लाका आणि राका हे जे दोन बंधू होते हे रांची जिल्ह्याजवळ जे उलीहातू नावाचं गाव आहे त्या गावाजवळ ते तिथे राहिले आणि त्याच्यातला जो लाकारी मुंडा आहे या लाकारी मुंडाला 3 अपत्ये होती. त्याच्यापैकी मधला जो होता तो सगुना मुंडा. सगुना मुंडाचा विवाह कर्मी हातू बरोबर झाला. त्या दोघांना 5 अपत्ये होती, 3 मुले आणि 2 मुली. त्याच्यामधला चौथं अपत्य जे होतं ते बिरसा मुंडा. बिरसा मुंडाचा जन्म आत्ता जसं तुम्ही सांगितला 15 नोव्हेंबर 1875 रोजी त्याचा जन्म झाला रांचीजवळ उलीहातू या गावी. आणि शिक्षणाची त्याला प्रचंड आवड होती पण घरची परिस्थिती जी होती ती अतिशय हलाखीची होती. मिशनऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणात आक्रमण होतं. त्यामुळे मिशनऱ्यांनी अर्थातच त्यांना धर्मांतर करायला भाग पाडलं आणि त्यामुळे जे सगुना मुंडा होते बिरसाचे वडील त्यांनी धर्मांतर केल्यामुळे स्वतःचं नाव हे मसीहदास ठेवलं आणि बिरसाला दाऊद म्हणून पुकारण्यात येऊ लागलं. आणि त्यामुळे अर्थातच बिरसाचं जे शिक्षण होतं ते अर्थातच मिशनरी शाळेमध्येच आपल्याला झालेलं दिसतं. त्याचं प्राथमिक शिक्षण सालगा गावी सुरू केलेलं होतं पण नंतर काही अडचणी आल्या मग मावशीच्या गावी तो गेला खटंगा गावी पण तिथे पण त्याला शिक्षण घेता आलं नाही. मग तो परत आपल्या गावी आला. त्याच्यानंतर मग त्याचं शिक्षण जे माध्यमिक शिक्षण आपल्याला झालेलं दिसतं ते अर्थातच चायवासाला आपल्याला पुढचं शिक्षण त्याचं झालेलं दिसतं. पण एक प्रसंग असा घडला बिरसाच्या बाबतीमध्ये की तो जेव्हा माध्यमिक शिक्षण घेत होता तेव्हा काय झालं की सरदारी आंदोलन चालू होतं म्हणजे आदिवासींचं आंदोलन आपल्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध. आणि अर्थातच हे सगळे ज्याला आपण म्हणू की ख्रिस्ती धर्म स्वीकारलेले आदिवासी होते कारण फार मोठा प्रभाव ख्रिस्ती धर्माचा या आदिवासींवर होता. पण जेव्हा जाहीरपणे प्रार्थना सभेमध्ये मिशनऱ्यांनी असं सांगितलं की
हे जे सरदार आहेत आंदोलन करते, हे अर्थातच चोर आहेत, लुटारू आहेत, भामटे आहेत. आणि याचा राग बिरसाला सुद्धा आला. बिरसा संतापला आणि तो मिशनऱ्यांवर संतापल्यामुळे त्याला मिशनरीमधून बाहेर काढलं गेलं. आणि एवढंच नाही तर त्याचं शिक्षण जे होतं त्या शिक्षणालाही तिथे पूर्णविराम मिळाला. ओ, म्हणजे तिथे त्यांचं शिक्षण थांबलं थांबलं शिक्षण. पण तरीही त्यांनी एवढं मोठं क्रांतिकारी कार्य केलं. बरोबर. अगदी खरं आहे. खरं तर त्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत. पण मगाशी तुम्ही खूप छान सांगितलं की आदिवासी हा जो शब्द आहे ती आपली परंपरा आहे किंवा तो एक इतिहास आहे. तर थोडं त्यांच्या गौरवशाली इतिहासाबद्दल आम्हाला थोडक्यात काय सांगाल? नक्कीच. खरं तर आजचा दिन साजरा करण्यामागचं कारणच हे आहे की आदिवासींचा जो इतिहास आहे तो गौरवशाली आहे, सुवर्णशाली आहे. मात्र तो इतिहास उपेक्षित राहिलेला आहे. कारण जेव्हा जेव्हा परकीय आक्रमण झाली या भूमीवर तेव्हा तेव्हा त्यांच्या विरुद्ध लढा दिला तो आदिवासींनी. पण भारतीय इतिहासामध्ये त्याची नोंद कुठेही दिसत नाही. कारण आदिवासींचा इतिहास जर बघितला ना, त्यांची स्वतंत्र राज्य होती. अगदी स्त्रियांनी सुद्धा राज्यकारभार सांभाळलेला आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे जर तुम्ही सातपुडा पर्वतराजीत जर बघितलं तर तिथे भिल्लांची संस्थानं आपल्याला बघायला मिळतात. गोंडवाना राज्य हे स्वतंत्र होते. जव्हारकडे जर आपण गेलो तर तिथे महादेव कोळ्यांची संस्थानं, आजही तिथे राजवाडा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळे असा देदीप्यमान अशा इतिहासाची परंपरा आदिवासींना आहे. आणि अगदी मुस्लिम राजवटी जेव्हा इथे होत्या तेव्हा सुद्धा अगदी राणी दुर्गावती पासून तर पुंजा भिल्लापर्यंतचे अनेक लढे त्यांनी इस्लाम सत्तेविरुद्ध दिलेले. आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध आदिवासींनी जवळजवळ 100च्या वर छोटे मोठे सशस्त्र लढे आपल्याला दिलेले दिसतात. पण खरं तर त्यांचा इतिहास हा उपेक्षित राहिलेला दिसतो. इतिहासामध्ये ज्या काही त्यांच्या नोंदी दिसतात ते अतिशय त्रोटक दिसतात किंवा ज्याला आपण म्हणू की चुकीची मांडणी त्यामध्ये केलेली आहे. एक पूर्वग्रह दूषित वैचारिक भावना त्यामागे आपल्याला बघायला मिळते आहे. कारण जर आता इथे आपण आदिवासींच्या लढ्याचा विचार करायचं ठरवलं तर आपण काय म्हणतो की 1857चा जो लढा आहे तो पहिला स्वातंत्र्य संग्राम. पण खरं पाहता बिहारमध्येच जे सिद्धू आणि कान्हू हे दोन बंधू होते, या दोन बंधूंनी ब्रिटिशांच्या विरुद्ध 30,000 सैन्यानिशी जो सशस्त्र असा जो लढा दिला 1855 मध्ये, तो लढा हा खरं तर पहिला स्वातंत्र्य लढा ठरतो. पण आपल्यातल्या किती लोकांना हे माहीत आहे? कारण साम्यवादाचे जनक कार्ल मार्क्स यांनी आपल्या ग्रंथामध्ये असं नोंदवून ठेवलेलं आहे की हा लढा 1855चा संथाल बंधूंनी दिलेला जो लढा आहे तो पहिला लढा आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील. पण आपल्याला हे सगळं माहीत नाही. आणि कितीतरी क्रांतीवीरांची नावं आपल्याला सांगता येतील याच्यामध्ये. वेगवेगळ्या प्रदेशामधील वेगवेगळ्या आदिवासी जमातींनी हा लढा दिलेला दिसतो. मग त्याच्यामध्ये बिरसा मुंडा असेल, तंट्या भिल असेल, रघुनाथ शहा असेल, स्लाइडवरही मला असं हो वाटतंय त्याच्यामध्ये ते दिसतो आहे तो लढा. तर अशी कितीतरी नावं क्रांतिकारकांची, आणि स्त्रिया पण मागे नव्हत्या. राणी दुर्गावती आहे, झलकारीबाई आहे, अशी कितीतरी नावं आपल्याला देता येतील. पण आणखीन एक मुद्दा मला इथे मांडायचा आहे की आदिवासींचा इतिहास जसा उपेक्षित राहिलेला आहे तसंच त्यांचे जे क्रांतीस्तंभ आहेत ते सुद्धा आज उपेक्षितच राहिलेले आहे. म्हणजे 1657 मध्ये जेव्हा मोगलांच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी लढा पुकारला तेव्हा त्यांच्या सैन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महादेव कोळी आदिवासी होते. आणि 1657 मध्ये हा लढा झाला. त्या लढ्यामध्ये अर्थातच बादशहानं काय केलं की फार मोठ्या प्रमाणामध्ये या सैनिकांचे शिर धडावेगळे केले आणि हे सगळे शिर एका खड्ड्यामध्ये पुरले गेले. त्याच्यावर एक चबुतरा उभारला गेला जो काळा चबुतरा म्हणून आजही ओळखला जातो. पण आज जर आपण जुन्नरला गेलो तर आपल्याला त्यांचं हे स्मृतिस्थळ बघायला मिळत नाही. किंवा भागोजी नाईक सारखे क्रांतिकारक नांदूर शिंगोटेला जर गेलो तर त्यांचं हे स्मृतिस्थळ उपेक्षितच राहिलेलं दिसतं. तर खऱ्या अर्थानं आपल्याला असं म्हणता येईल की आदिवासींनी सर्वात आधी इथे लढे दिलेले आहेत. पण
त्यांचा इतिहास म्हणजे इतका गौरवशाली असताना, देदीप्यमान असताना, सुवर्णशाली असताना हे आता मात्र आपल्याला उपेक्षित राहिलेला स्लाइडवर दिसतोय. समाधी स्थळही दिसतं, त्याविषयी थोडंसं सांगा. हे बिरसा मुंडांचं समाधी स्थळ आहे रांची येथील. अच्छा, हो. ओके, नक्कीच. त्यांचा इतिहास आपण अधिक जाणून घेणार आहोत आणि हा गौरवशाली इतिहास काय आहे, त्यांचा लढा काय, या सगळ्यांविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. बघत राहा हॅलो सह्याद्री. विश्रांतीनंतर सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या विशेष कार्यक्रमाविषयी आपण चर्चा करत आहोत आणि आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक डॉक्टर माहेश्वरी गावित. माहेश्वरीताई, खरंच खूप छान अशी तुम्ही माहिती म्हणजे तुमच्याकडून आमच्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहे की एवढा मोठा गौरवशाली इतिहास आहे आणि हे सगळे जसं तुम्ही सांगितलं की पहिली लढाई आणि ती सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली, ती तर आपण ऐकणारच आहोत, त्याविषयी चर्चा करणार आहोत. पण मला अजून थोडं क्रांतीसूर्य बिरसा मुंडा, जसं मगाशी खूप छान तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने त्यांचं शिक्षण सुरू झालं आणि ते थांबलं, पण अजूनही त्यांच्या थोडं कौटुंबिक आणि इतर प्रवासाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काय सांगाल? नक्कीच नक्कीच. कारण काय झालं की छोटा नागपूर हा खरं तर बिरसा मुंडाचा प्रदेश आणि त्या ठिकाणी 1894 मध्ये दुष्काळ पडला फार मोठ्या प्रमाणामध्ये आणि आदिवासींची अशी स्थिती झाली की खायला अन्न मिळेना, त्यात महामारी आली आणि अशा वेळी बिरसा मुंडा आणि त्याचे काही निष्ठावंत असे सैनिक बिरसा मुंडाच्या पाठीशी सदैव तत्पर असायचे, ज्याच्यामध्ये आपण सुखराम मुंडा, गया मुंडा, धानी मुंडा यांची नावं घेऊ शकू. तर या सगळ्यांनी मिळून या दुष्काळामध्ये त्या आदिवासींच्या कुटुंबामध्ये फिरले आणि आदिवासींना त्यांनी धान्य पुरवलं आणि त्यामुळे काय झालं की या सगळ्या बांधवांचा विश्वास संपादन करण्यामध्ये बिरसा मुंडाला यश आलं आणि मग सगळे आदिवासी बिरसाला आपला कैवारी मानायला लागले. एक घटना अशी होती म्हणजे जी आपण म्हणू की फार हृदयद्रावक अशी घटना बिरसाच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल की एकतर दुष्काळ पडलेला होता, लोकांना खायला धान्य नव्हतं आणि अशाच दुष्काळामध्ये एक मुलगी मृत झाली आणि मुंडा जमातीमध्ये अशी एक प्रथा आहे की मृत व्यक्तीबरोबर तिचं जे काही सामान असेल, म्हणजे भलेही ते सोन्याचे दागिने असतील, ते सगळे त्याच्या आवडत्या ज्या वस्तू असतात त्या आवडत्या वस्तू त्या प्रेताबरोबर दफन करायच्या. आणि अशाच एका मुलीचं निधन होतं आणि तिच्याकडे खूप दागिने असतात तिचे, तर ते दागिने सुद्धा त्या प्रेताबरोबर दफन केले जातात. तेव्हा बिरसाच्या मनामध्ये हा प्रश्न येतो की इथे लोकांना खायला धान्य नाही आणि इथे या मुलीच्या प्रेताबरोबर एवढ्या किमतीचे दागिने हे पुरले जात आहेत. आणि मग 1-2 दिवसांनी तो काय करतो बिरसा की त्या तिथे जातो आणि तिचं ते प्रेत उकरून काढतो स्मशानामध्ये जाऊन आणि ते दागिने घेऊन येतो, ते बाजारामध्ये विकतो, त्याचं धान्य खरेदी करतो. पण जेव्हा गावातल्या लोकांना आणि त्याच्या कुटुंबियांना हे कळतं तेव्हा मात्र कोणीही त्या धान्याला हात लावत नाही आणि उलट बिरसालाच वेडा म्हणून ठरवलं जातं. त्यामुळे बिरसाचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे वनौषधींचं जे ज्ञान होतं ते बिरसाला प्रचंड होतं आणि त्यामुळे लोकांचे आजार तो वेगवेगळ्या वनौषधी देऊन बरे करत असत. लोकांचं आरोग्य कसं चांगलं राहायला पाहिजे याच्याविषयी तो सल्ले देत आणि त्यामुळे त्याची वाणी जी होती ना ती अत्यंतिक प्रभावी अशी होती. आणि आजही बिरसा जरी आपल्यामध्ये नसला तरी बिहारमध्ये बिरसाची लोकप्रियता इतकी आहे की त्याच्याविषयी जी लोकगीतं प्रसिद्ध आहेत ना ती प्रचंड लोकभावनांनी रसरसलेली आणि वीररसानी ओथंबलेली अशी गीतं बघायला मिळतात. त्याच्यापैकी 2 ओळी अशा आहेत की खरंच ऐकायला त्या भारावून जाव्यात आपण सगळ्यांनी, अशा त्या वीररसानं ओथंबलेलं असं हे गीत आहे. त्याच्यामध्ये अशा ते आहेत त्या ओळी की कैसो लियो हिंदुस्तान रे बिरसा, कैसो लियो हिंदुस्तान, बिरसा के हाथों में 2-2 बंदूक थे, बिरसा के हाथों में 2-2 तलवार थे, कमठे पे चढ़ा दियो तीर, नावे बिरसा रे कैसो लियो हिंदुस्तान. तर अशी ही गीतं आजही या समाजामध्ये मोठ्या आवडीनं गायली जातात आणि बिरसा देहानं जरी आपल्यामध्ये नसला तरी विचारानं आजही बिरसा या लोकांच्या
मनामध्ये घट्ट रुतून बसलेला आहे. याच्यापेक्षा आणखीन चांगलं उदाहरण काय असू काय असू शकेल? शकतं? खरंच प्रत्येक म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की ते जरी आता आपल्यात नसले तरी एक श्रद्धास्थान म्हणून सगळ्यांच्या मनामनात आता ते आहे. अगदी अगदी अगदीच खरं आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांनी दिलेल्या लढ्याविषयी अजून आम्हाला सविस्तर ऐकायला खरंच आवडेल, कारण की खूप कशा पद्धतीने त्यांनी आज लोक त्यांना का पुजतात किंवा का एवढं मोठं श्रद्धास्थान आहे याबद्दल तुमच्याकडून आम्हाला कळतं. तर त्यांच्या लढ्याविषयी अजून आम्हाला सांगा ना. नक्की नक्की. जसं मी म्हणाले की छोटा नागपूर हा जो प्रदेश आपल्याला दिसतो हा खरं तर इथले मूल निवासी हे आदिवासी. पण झालं काय की ब्रिटिश इथे आले, मिशनरी आले, सावकार, जमीनदार, ठेकेदार हे सगळे छोटा नागपूर या प्रदेशामध्ये वस्ती करून राहिले आणि आदिवासींचे जे मूळ अधिकार होते, विशेषतः जल, जंगल, जमीन, याच्यावरचा त्यांचा संपूर्ण अधिकार यांनी काढून घेतला. आदिवासी स्त्रियांवर बलात्कार केले गेले. एवढंच नाही तर त्यांच्या शेती ज्या होत्या त्या हडप केल्या गेल्या, जंगल विषयक निर्बंध लादले गेले, वेगवेगळे कर त्यांच्यावर लादले गेले आणि त्यामुळे आदिवासींची स्थिती अशी झाली की त्यांना कोणीच वाली उरला नाही. म्हणजे चौफेर त्यांचं शोषण सुरू झालं. आणि मग अशा या परिस्थितीमध्ये आदिवासींमधला असंतोष हा निश्चितपणे आंदोलनाच्या स्वरूपामध्ये प्रकटला. 19व्या शतकाच्या मध्यंतरी जे आंदोलन सुरू झालं ना ते सरदारी आंदोलन म्हणून ओळखलं जायला लागलं. आणि या आंदोलनामध्ये त्या भागातील वेगवेगळ्या जमातीचे आदिवासी सहभागी होते. म्हणजे जसे की गोंड होते, ओराव होते, मुंडा होते, संथाल होते. अशा सगळे जमातीचे आदिवासी मिळून हा लढा त्यांनी पुकारलेला होता, ज्याला सरदारी आंदोलन असं म्हटलं जातं. अर्थातच या सरदारांवर सुद्धा जर आपण बघितलं तर मिशनऱ्यांचा प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी मिशनऱ्यांचा आश्रय घेतला सुरुवातीला. पण हे जे धर्मप्रसारक होते यांनी काय केलं त्यावेळी की या सगळ्या क्रांतिकारकांना पकडून दिलं. अर्थातच त्यांना तुरुंगात टाकण्यात आलं. बरेच क्रांतिकारक हे तुरुंगामध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि त्यामुळे बिरसाला हे कळालं त्यावेळेला, कारण बिरसा हा सुद्धा मिशनरी स्कूलमध्ये शिकलेला होता आणि त्यांच्या विचारांचा फार मोठा प्रभाव बिरसावर सुरुवातीला होता. पण सरदारी आंदोलन जेव्हा उभं राहिलं तेव्हा बिरसाला हे कळालं की या भारत भूमीला जर स्वातंत्र्य प्राप्ती करून द्यायची असेल आणि आदिवासींना जर शोषण मुक्त करायचं असेल तर मिशनऱ्यांचा विचार काहीही कामाचा नाही. आणि तेव्हापासून बिरसाला हेही पटलं की सरदारी आंदोलन जे आहे ना ते त्यांच्या न्याय्य हक्कासाठी आहे आणि त्यांचं जे शोषण होतं आहे त्याच्या विरुद्ध हा लढा आहे आणि म्हणून त्या आंदोलनामध्ये बिरसा सहभागी झाला. पुढे जाऊन बिरसानं फार मोठे वेगवेगळे कार्यभार याच्यामध्ये सांभाळलेले दिसतात. जसं की जमिनीवरील जे निर्बंध होते, जंगलावरील जे निर्बंध होते, वेगवेगळे कर हे आदिवासींवर लादले गेले होते. त्यामुळे वनशुल्क माफीचा लढा जो आहे तो बिरसानं पुकारला 1894 मध्ये. आणि आपल्या आदिवासी बांधवांना त्यांनी ठणकावून सांगितलं की वेठबिगार करायचा नाही, वेठबिगारी करायची नाही, वनशुल्क द्यायचं नाही. हे जंगल जे आहे हे जंगल आपल्या मालकीचं आहे, इथले मूलनिवासी आपण, या जंगलचे मालक आपण आणि असं असताना आपला हक्क आपण सोडायचा नाही. त्याच्या विचारांनी सर्व आदिवासी क्रांतिकारक हे भारावून गेलेले होते. एवढंच नाही तर बिरसानं म्हणजे त्याला 1895 मध्ये 2 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा झाली. आणि शिक्षा झाल्यानंतर जेव्हा बिरसा मुंडा बाहेर आला तुरुंगातून तेव्हा आपल्या क्रांतिकारी चळवळीला त्यांनी अतिशय वेगानं सुरुवात केली की ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला बघायला मिळेल पुढे जाऊन की एक सशस्त्र अशी सेना उभी केली आणि त्याच्या खूप शाखा या सर्वत्र निर्माण केल्या. आणि बिरसाचा जो मित्र होता निष्ठावान सेवक गया मुंडा हा त्याचा सरसेनापती होता. म्हणजे अशा वेगवेगळ्या ठिकाणी बिरसानं सभा घेतल्या. रांचीला सभा घेतली, डोंबारीची सभा तर खूप गाजली, कारण डोंबारीला त्यांनी काय केलं की सगळ्या आदिवासी बांधवांना त्या टेकडीवर एकत्र आणलं, त्यांचं प्रबोधन करण्यासाठी, ब्रिटिशांचं शोषण सांगण्यासाठी, लढा उभारण्यासाठी. आणि ब्रिटिशांना त्याची खबर मिळाली. आता आपल्याला तर माहित आहे की आदिवासींकडे जी शस्त्र होती ती अतिशय पारंपरिक,
म्हणजे काय तर दगड, त्यानंतर तीर, कमान आणि ब्रिटिशांकडे असलेली शस्त्र ही अतिशय प्रगत आधुनिक बंदुका वगैरे, तोफ. आणि मग तिथे जो लढा झाला त्या लढ्यामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणू की भयानक असं हत्याकांड तिथे घडलं. हजारोने आदिवासी सैनिक तिथे मारले गेले, पण बिरसा तिथून सुटला, तिथून निसटला. पण पुढे जे व्हायचं तेच झालेलं दिसतं. म्हणजे बिरसाला पकडण्यासाठी अर्थातच ब्रिटिशांनी बक्षीस ठेवलेलं होतं आणि पैशाच्या आमिषानं बिरसा बेसावध असताना त्याला पकडून दिलं गेलं. बिरसाला रांचीच्या जेलमध्ये ठेवलं गेलं. मगाशी आपण त्याचं स्मृतिस्थळ बघितलं. तर रांचीच्या जेलमध्ये ठेवल्यानंतर अर्थातच पुढे जाऊन 9 जून 1900 रोजी बिरसाचा मृत्यू झाला. अर्थातच बिरसाचा जो मृत्यू झाला तो नैसर्गिक नव्हता, तो घातपात होता. हे वास्तवही आता समोर आलेलं आहे. माय गॉड, खरंच हा इतका म्हणजे रोमांचकारी किंवा असा एक इतिहास आहे की जो सगळ्यांपर्यंत पोहोचणं खरंच गरजेचं होतं. त्यांच्या वैचारिक आंदोलनाची ही सूत्र काय होती या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. पण आता घेऊ एक छोटीशी विश्रांती. बघत राहा हॅलो सह्याद्री. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचं अगदी रोमांचकारी कार्य, त्यांचा इतिहास आपल्यासमोर आज आपण ह्या कार्यक्रमाद्वारे माध्यमाद्वारे आपण मांडत आहोत आणि त्याविषयी आपल्याला माहिती देत आहेत प्राध्यापिका डॉक्टर माहेश्वरी गावित. ताई, तुम्ही आता जसं सांगितलं की त्यांच्या वैचारिक आंदोलनाची सूत्र काय होती त्याविषयी थोडं आम्हाला सांगा. आणि अशा पद्धतीने म्हणजे त्यांचा लढा खरंच खूपच गौरवशाली हा जो इतिहास आहे तो आज या माध्यमातून पुढे जातोय. पण जसं तुम्ही सांगितलं की त्यांचं वैचारिक आंदोलन त्याची सूत्र काय होती? बिरसाचं आंदोलन जे होतं ते वैचारिक आंदोलन होतं हे पण आपण आधी समजून घ्यायला पाहिजे. कारण बिरसानं जे जे काम केलं आदिवासींसाठी त्याच्यामध्ये मी आता सांगितलं की त्यांनी जंगल राज स्थापन केलं, वनशुल्क माफीचा लढा दिला, सशस्त्र सेना उभी केली, बिरसा धरम दिला, उलगुलानची घोषणा केली. कारण उलगुलान हे बिरसाचं स्वप्न होतं. खरं सांगायचं तर हे जे वैचारिक आंदोलन त्यानं ब्रिटिशांच्या विरुद्ध उभारलेलं होतं ना, त्याच्या विचारांनी आदिवासी तरुण वर्ग हा भारावून गेलेला होता आणि त्याच्या या लढ्यामध्ये तो सहभागी झालेला होता मोठ्या प्रमाणामध्ये. तर ती सूत्र जी आहेत ना, ती सूत्र अशी होती वैचारिक आंदोलनाची की जे जे लोक आदिवासींचं शोषण करतात त्याला बिरसा मुंडानं एक वैशिष्ट्यपूर्ण असा शब्द वापरलेला होता. त्याला तो दिक्कू असे म्हणे. ते सगळे दिक्कू, जे जे आदिवासींचं सगळ्या प्रकारे शोषण करतात ते दिक्कू होत असं बिरसा म्हणतो. त्याचबरोबर बिरसाचं असं म्हणणं होतं की आदिवासींनी वेठ बिगारी करू नये. त्यानंतर आदिवासींवर लादलेले जे वेगवेगळे कर आहेत, जंगल विषयक असतील, शेती विषयक असतील, तर हे जे कर आहेत हे सगळे अन्यायकारक आहेत, ते त्यांनी भरू नये. त्याचबरोबर आदिवासींनी कर्जबाजारी होऊ नये, सेवक पत्र तयार करू नये, हा फार महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याचबरोबर पुढे जाऊन ब्रिटिशांनी हे जे जंगल विषयक कायदे निर्माण केलेले होते की ज्याच्यावर खरं तर आदिवासींचा अधिकार होता, जल जंगल जमिनीवर, तेच सर्व अधिकार ब्रिटिशांनी काढून घेतलेले होते. तर अशा या जाचक कायद्यांच्या विरुद्ध लढा उभारणे आणि पुढे जाऊन हे आंदोलन आणखीन व्यापक खरं तर बिरसा मुंडाने केलेलं होतं की भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्व क्रांतिकारकांनी एकत्र यावं आणि लढा द्यावा आणि ब्रिटिशांची ही जी राजवट आहे ही उलथून टाकावी. खरंच म्हणजे एक वैचारिक आंदोलन एक व्यापक स्वरूपात त्यांनी केली. चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. पण आता फोनच्या माध्यमातून एक गेस्ट आपल्याबरोबर आपण संपर्क साधणार आहोत. आपल्याबरोबर आहेत गडचिरोलीवरून कुसुम अलाम, ज्यांचं खूप तिथे आदिवासीसाठी सामाजिक कार्य चालतं. नमस्कार कुसुमताई. कुसुमताई नमस्कार, कार्यक्रमात तुमचं स्वागत. गडचिरोलीवरून सामाजिक कार्यकर्त्या कुसुम अलाम आपल्याबरोबर फोनद्वारे संपर्क साधत आहेत. नमस्कार कुसुमताई. हा संपर्क थोडासा काही कारणास्तव तुटलेला आहे. तर आपली चर्चा आता तुम्ही जसं सांगत होता की तुम्ही त्यांच्या वैचारिक आंदोलनाबद्दल सांगितलं, पण आता मगाशी तुम्ही उलगुलान हे जो शब्द वापरला तर त्याविषयी आम्हाला थोडंसं जरा सांगा ना.
उलगुलान हा जो शब्द आहे ना, हा बिरसाच्या क्रांती लढ्याचं एक सूत्र आहे. ती बिरसाच्या क्रांती लढ्याची एक घोषणा आहे. आणि जसं मी मगाशी म्हणाले की बिरसाचं स्वप्न हे उलगुलानचं होतं. खरं तर उलगुलान हा मुंडारी भाषेतील शब्द आहे. आणि उलगुलान म्हणजे एकाच वेळी सर्व क्षेत्रामध्ये केलेली क्रांती, एकाच वेळी शोषणाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध उठवलेला आवाज म्हणजे उलगुलान. म्हणजे इतकं व्यापक स्वरूप या उलगुलानच्या या सूत्रामध्ये असलेलं दिसतं. आणि या उलगुलानची काही ज्याला आपण म्हणू की तत्व, ही सुद्धा बिरसानी आदिवासींच्या समोर ठेवलेली होती. ताई, त्या तत्वांबद्दल आपण खरंच जाणून घेऊया, पण आता आपला जो फोन संपर्क तुटला होता, तर आपल्याशी बोलतायत गडचिरोलीवरून कुसुम अलाम. नमस्कार कुसुम ताई. हा, बोला ना मॅम. नमस्कार, कार्यक्रमात तुमचं स्वागत. खरं तर आपण हा जो क्रांतीसूर्य बिरसा मुंडांचा गौरव दिन आपण जो साजरा करत आहोत, तर त्या अनुषंगाने आदिवासी बांधवांबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा त्यांच्या कार्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सगळ्यात आधी मला हे म्हणायचं आहे की बिरसा मुंडांचा जन्मदिवस हा आदिवासी गौरव दिवस म्हणून जो शासनाने एक त्यांनी ठराव घेतलेला आहे, परंतु हे चुकीचं आहे. कारण की आमच्याकडे आधीच आदिवासी गौरव दिवस 9 ऑगस्टला मनवतात. दुसरं असं की आदिवासी लोक जे आहेत ते जल जंगल जमिनीचा लढा म्हणजे बिरसा मुंडांची क्रांती अजूनही सुरू आहे. आणि अनेक जेलमध्ये आदिवासींच्या हक्काची लढाई लढणारे लोक खितपात पडलेले आहेत. आज हजारो आदिवासी तरुण जेलमध्ये आहेत. तर मला असं वाटते की जर बिरसा मुंडांच्या कार्याला जर आपल्याला उजाळा द्यायचा असेल तर खऱ्या अर्थाने आपण जे आंदोलन करत आहेत, जे जल जंगल जमिनीसाठी लढत आहेत, त्यांच्या पाठीशी शासनाने राहावे असं मला वाटतं. मी गडचिरोलीतून बोलत असताना आपणाला सांगू इच्छिते की सुरजागड येथे जे खोदकाम सुरू आहे खाणींचं, त्याचा प्रचंड विरोध आहे आदिवासी जनतेचा. आणि शासनाच्या ज्या धोरणाच्या विरोधामध्ये सगळे जे ग्रामसभा विरोधात असताना आणि आदिवासींचे अधिकार जे 5वी अनुसूचीमध्ये आहेत. नक्कीच कुसुमताई, नक्कीच. जसं तुम्ही सांगितलं की खरं तर शासनाने याच्यावर नक्कीच विचार करेल, या धोरणांबद्दल त्यांचे प्रश्न त्यांच्यापर्यंत जातीलच. पण आज त्यांचा हा जो गौरव दिन साजरा होत आहे, त्यानिमित्ताने त्यांचा इतिहास, त्यांचं कार्य आपल्या सगळ्यांसमोर जात आहे. आणि तुमचंही तिथे खूप मोठ्या प्रमाणावर कार्य चालू आहे. त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. ताई, खरं तर आता जसं आपण ही चर्चा करतोय, हा इतिहास, त्यांचं कार्य सगळं जाणून घेतोय, त्याच मगाशी तुम्ही शब्द अजून म्हणजे एक सांगितलं की बिरसा धरम, त्याविषयी आम्हाला थोडक्यात सांगा ना जरा, काय आहे बिरसा धरम? खरं तर बिरसा मुंडाने म्हणजे त्याचं आयुष्य जर आपण बघायला गेलो बिरसा मुंडाचं, तर केवळ 25 वर्षांचं. आणि या 25 वर्षांच्या आयुष्यामध्ये बिरसा मुंडाने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जी क्रांती केलेली आहे ती निश्चितच लक्षवेधक अशी आहे. म्हणजे जसं की वैचारिक आपल्या आंदोलनाची दिशा बिरसा मुंडाने ठरवली. उलगुलान हे त्यांच्या लढ्याचं तर सूत्रच होतं, घोषणाच होती. आणि त्याचबरोबर बिरसा धरम हा सुद्धा बिरसा मुंडांनी आपल्याला दिला. खरं तर बिरसा धरम जो होता ना, हा ज्याला आपण एक सुधारणावादी आंदोलन म्हणू शकू. आता हा धर्म असा होता की आदिवासींचा धर्म म्हणजे निसर्गाश्रयी. खरं तर आदिवासी कोणत्याही धर्माचे नाहीत. आदिवासींचा धर्म म्हणजे निसर्ग, पारंपरिक धर्म. आणि त्यामुळे हा पारंपरिक धर्म हाच बिरसा धर्मचा पाया असलेला आपल्याला बघायला मिळतो. ओके. आणि याची तत्व जर आपण बघितली ना, तर ती सगळी निसर्गावर आधारित आहे. म्हणजे बिरसा मुंडा या तत्वांमध्ये असं म्हणतात की तुम्ही ज्या शक्तीची पूजा करायची आहे ती सिंग बोंगा, हा खरं तर मुंडारी शब्द आहे. सिंग बोंगा म्हणजे सर्व शक्तिमान, निसर्ग शक्ती या अर्थानं. आणि त्याचबरोबर
बिरसा मुंडा पुढे जाऊन या धर्माच्या बाबतीत आणखीन बऱ्याच गोष्टी आदिवासींना सांगतात की मद्यपान करू नये, मांसाहार वर्ज्य करावा, त्यानंतर सद्वर्तन अंगी बाणावे, त्याच्यानंतर शूद्र देवदेवतांची पूजा करू नये, प्रेम हे मानव जातीचं सर्वोच्च मूल्य आहे आणि त्या मूल्याचा वापर आपण जगताना केला पाहिजे, दुसऱ्यांवर विसंबून राहू नये, हिंसा करू नये, अशी ज्याला आपण म्हणू की मानवी मूल्ये जगण्यासाठी जी आवश्यक असतात, की ज्याच्यामध्ये निसर्गाची प्रतिष्ठा आहे, निसर्गाची पूजा आहे, त्याचबरोबर मानवतावादी दृष्टिकोन आहे, ज्याच्यामध्ये स्वावलंबन आहे, म्हणजे या सगळ्या गोष्टी या बिरसा धरम मध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे मला तर असं वाटतं की आज आपण बघतो आहोत की माणूस पूर्णतः यंत्रावलंबी झालेला आहे. खरं फक्त आपल्या स्वार्थाचाच विचार करतो, भावना शून्य झालेला आहे, माणुसकी हरवलेली आहे आणि निसर्गापासून दुरावत चाललेला आहे. कारण आज सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसतोय मोठ्या प्रमाणामध्ये. तर त्यामुळे बिरसा धरम याच्यामध्ये जी मूल्य बिरसाने सांगितलेली आहे ना, ती आजच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना उपयुक्त ठरणारी आहे असं मला वाटतं. खरंच आहे. म्हणजे जसं तेव्हा त्यांनी सांगितलंय की आणि जी तत्व आणि जी ज्या पद्धतीची मूल्य त्यांनी सांगितलेली आहे ती खरं तर कुठलाही अवडंबर न करता एक मानवी धर्म कसा असावा किंवा मनुष्य कसा असावा याचं सुंदर उदाहरण ते आहे. आणि आपण असं म्हटलोच आहे की हे सगळं निसर्गातून मिळालेलं आहे, ते सगळं निसर्गालाच आपल्याला परत द्यायचं आहे. सो त्याचा आदर करणं निसर्गाचं तर हे पहिलं आपलं काम आहे. कारण मगाशी तुम्ही सांगितलं की अनेक आदिवासी या लढ्यांमध्ये होते, तर स्त्रियांचा किती आणि कसा समावेश होता त्याविषयी अगदी थोडक्यात. अगदी खरं तर आदिवासी संस्कृतीमध्ये ना स्त्रियांना खूप महत्व आहे. हो, म्हणजे एक महत्वाचं मूल्य आदिवासी संस्कृतीमध्ये आहे की स्त्री पुरुष समानता. किंबहुना पुढे जाऊन आपण असंही म्हणू शकतो की स्त्रियांना पुरुषांपेक्षा महत्वाचं स्थान हे आदिवासी समाजामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि ते खूप मोठे खूप महत्वाचं आहे. मला जिथे आपल्याकडे आपण पितृसत्ताक म्हणतो तर तिथे मातृसत्ताक पद्धती आजही आदिवासींमध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे गारो खासी या ज्या जमाती आहेत ना, त्या जमातीमध्ये आजही आपल्याला मातृसत्ताक पद्धती बघायला मिळते. पण आदिवासी स्त्रियांचा इतिहास जर बघितला ना, तो पण खूप दैदिप्यमान आणि गौरवशाली असा आहे. कारण आदिवासी स्त्रियांनी राज्यकारभार सांभाळलेला आहे. अगदी आपण आफ्रिकेमध्ये जर फार पूर्वी डोकावलं तर तिथे ॲमेझॉन्स नावाच्या लढवय्या स्त्रियांचा एक गट होता. आणि आफ्रिकेमध्ये दाहोमी राज्यामध्ये अगदी मागच्या शतकापर्यंत अशा लढवय्या स्त्रिया ज्यांची कडवी सेना उभी असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि आदिवासी स्त्रियांची नावं घ्यायची झाली ना तर याच्यामध्ये अगदी हल्दी भिल असेल, हे पहा दशरीबेन यांचा फोटो आपल्या समोर येतो आहे. त्यानंतर राणी दुर्गावती आहे, गाई डिनलू आहे, नागा राणी म्हणून नागालँडची राणी, त्यानंतर झलकारीबाई आहे आणि त्याचबरोबर या नागा राणी आहेत गाई डिनलू. तर या सगळ्या ज्या आपल्याला महिला दिसत आहेत, आदिवासी महिला, या सगळ्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. आणि अनेक आदिवासी स्त्रियांनी राज्यकारभार सांभाळलेला आपल्याला बघायला मिळतो त्याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये राणी सौरा आहे, राणी कमाल हिरो आहे, सिंदगी दई आहेत, हिराईसा आहेत, अशी कितीतरी नावं आपल्याला सांगता येतील. पण आणखीन एक मुद्दा, राणी दुर्गावतीचा फोटो आपल्याला समोर दिसतो आहे. जसं की हल्दीबाई भिल या सुद्धा फार मोठ्या क्रांतिकारक होऊन गेल्या. आपल्या सगळ्यांना माहित आहे की राणा प्रतापांच्या सैन्यामध्ये भिल्ल आदिवासी मोठ्या प्रमाणामध्ये होते. आणि हल्दीबाईची जी म्हणजे हल्दी घाटीची जी लढाई आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती. पण आपल्याला हे माहित आहे का ते नाव का पडलं? कारण त्या ठिकाणी सगळ्यात आधी शहीद होणारी जी महिला होती ती हल्दीबाई भिल होती, म्हणून त्याला हल्दी घाटी असं नाव. आपल्याला हे माहित आहे का की गांधीजींच्या अर्थातच पत्नी कस्तुरबा गांधी यांना लिहिता वाचता येत नव्हतं. जेव्हा 1933 मध्ये त्या येरवडा जेलमध्ये होत्या तेव्हा दशरीबेन यांनी त्यांना लिहायला वाचायला शिकवलं. आपल्याला हे माहित आहे का, जेव्हा राणी लक्ष्मीबाई म्हणजे जेव्हा स्वातंत्र्य युद्धाची ठिणगी पडलेली होती मेरठला, तेव्हा अशा वेळी राणी लक्ष्मीबाईंचा जो सल्लागार होता त्यांनी सांगितलं की आता तुम्ही इथून निघून जावं सुरक्षितपणे. तेव्हा युद्धामध्ये लढणारी झलकारीबाई होती जी वीरांगणा झाली. म्हणजे आदिवासी स्त्रियांचा जो इतिहास आहे तो
देदीप्यमान असाच असलेला आपल्याला बघायला मिळतो. अगदी खरं आहे, दैदिप्यमान आणि अतिशय म्हणजे आपण म्हणू शकतो की जसं त्यांचं कार्य मोठं आहे तसं त्यांचा इतिहास मोठा आहे आणि खरंच त्यांच्या कार्याला आणि सगळ्याला सलाम. ही चर्चा आपल्याला अशीच पुढे चालू ठेवायची. आता एक छोटीशी विश्रांती. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांचा दैदिप्यमान आणि गौरवशाली इतिहास या आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेत आहोत. ताई, खूप छान पद्धतीने माहिती आमच्यापर्यंत येत आहे. जसं तुम्ही स्त्रियांविषयीचाही खूप मोठा मुद्दा आता सांगितला, पण त्याचबरोबरीने मला विचारायचं की आता आदिवासींच्या अशा काही समस्या आहेत का किंवा काय आहेत, काय भेडसावतात? आजही वास्तव बदललेलं नाही असंच आपण म्हणू शकतो. कारण फार ऐरणीवर आलेले खूप मोठे मोठे प्रश्न आज आदिवासींच्या बाबतीत आपल्याला असलेले दिसतात. जसे की धर्मांतराचा प्रश्न आहे, पुनर्वसनाचा प्रश्न आहे, त्यांच्या स्थानांतराचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर कुपोषणाचा प्रश्न हा फार मोठा आहे. आदिवासी स्त्रियांचं होणारं लैंगिक शोषण, त्याच परिसरामध्ये नक्षलवादी आणि पोलिसांकडून त्यांचा होणारा छळ, म्हणजे नक्षलवादी आणि पोलीस या दोहांच्या कैचीमध्ये आदिवासी आज सापडलेला दिसतो. आरक्षणावर होणारं आक्रमण आहे, बोगस आदिवासींची समस्या आहे आणि विशेष करून शासकीय योजनांचा जो गैरव्यवहार होतो आहे तोही आपल्याला विशेष करून आदिवासींच्या बाबतीमधील एक फार मोठी समस्या म्हणता येईल. कारण एक कवी असं म्हणतो की आदिवासी हा शब्द ते अशा रीतीने उच्चारतात की महारोग्यास पर्यायी शब्द असावा. पण हा शब्द जेव्हा शासन दरबारी जातो तेव्हा तो मधाळ होतो, त्यातून मध टपकतो आणि जो तो त्याला मन मानेल तसा मुरगाळतो, पिरगाळतो, चुरगाळतो आणि तो शब्द बिचारा कधी कधी दमही तोडतो. अशी काहीशी आदिवासींची अवस्था आज झालेली दिसते. अगदी खरं आहे. आता जसं तुम्ही हे कार्य आज आमच्यापर्यंत आणलं आणि का आहे हा सगळा इतिहास आहे तो आम्हाला कळलेला आहे, त्याच्यानंतर त्यावरून आम्हाला असं विचारायचं की बिरसा मुंडा यांचा विचार म्हणून आजच्या या सगळ्या पिढीला तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं? अगदी हा प्रश्न फार महत्वाचा आहे. कारण बिरसा मुंडाचं कार्य आज आपण या कार्यक्रमामध्ये उलगडलं आणि आज आपण बघतो आहोत की बिरसा मुंडानं ज्या परिस्थितीमध्ये, ज्या पार्श्वभूमीमध्ये लोकयुद्ध लढलं ते या सगळ्या युद्धांपेक्षा वेगळं होतं हे आपल्याला पटलेलं आहे. पण आजची परिस्थिती अशी आहे की आजही आदिवासींचं शोषण थांबलेलं नाही. आजही सगळे प्रश्न तेच आहे. म्हणजे जी बिरसाकालीन व्यवस्था होती ना, ती बिरसाकालीन परिस्थिती, प्रवृत्ती सर्व तीच आहे आणि आजही ती मोठ्या दिमाखानं मिरवते आहे. म्हणजे अशी परिस्थिती जेव्हा जेव्हा येईल तेव्हा मला असं वाटतं की बिरसा मरेलच कसा. म्हणजे बिरसा जरी देहानं आपल्यात नसला तरी विचारानं आज तो आपल्यामध्ये आहे आणि म्हणून बिरसाला मरण नाही आणि उलगुलानला अंत नाही असंच आपल्याला म्हणावं लागतं. कारण आज आपण बघतो आहोत की बिरसाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक कार्याची जी फलश्रुती आहे की वेगवेगळ्या सामाजिक संस्था वेगवेगळ्या कार्यक्रम राबवत आहेत, त्याच्या जयंत्या पुण्यतिथ्या मोठ्या प्रमाणात साजरी होत आहेत, त्याच्या नावानं पुरस्कार दिले जात आहेत, हे त्याच्या कामाची फलश्रुतीच आहे. नवीन पिढी खरं तर बिरसा मुंडाची प्रेरणा घेते आहे मोठ्या प्रमाणामध्ये. ही फार आनंददायी बाब आहे आणि बिरसानं जो संदेश दिलेला आहे की शिका, संघटित व्हा. खरंच हा जो तुम्ही आता सांगितलं की शिका आणि संघटित व्हा आणि नवीन पिढीने त्यांची प्रेरणा घेणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. मला असं वाटतं आजचं हे कार्य सगळ्या पिढीपर्यंत पोहोचलं आणि त्याची दखल घेतली जाईल हीच आपण एक आशा बाळगूया. आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. माध्यमं तर तुम्हाला माहीतच आहेत, www.facebook.com/DD सह्याद्री. जीमेलद्वारे तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. जीमेल ID आहे hellosahyadri@gmail.com. यूट्यूबवर हा आणि सर्वच कार्यक्रम तुम्ही पुन्हा बघू शकता. ट्विटर ID सुद्धा आहे. माहेश्वरी ताई, तुम्ही इथे आलात आणि खरंच हा इतिहास, ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत, आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढील भागात पुन्हा एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.